तुम्हाला एक गंमत सांगते. परवा आमच्या इथल्या आजी मला म्हणाल्या, सुवर्णा मला ना तुझ्या बिट्टू बद्दल तुला एक गोष्ट सांगायची आहे. हे हे ऐकताच माझ्या मनात पहिला विचार आला, आता बिट्टूने नक्की काहीतरी खोडी केली असणार. मी म्हणाले, काय झालं आजी, सांगा ना. मग आजी हसत हसत सांगायला लागल्या, आज बिट्टू माझ्या आजूबाजूला खूप गडबड करत होती, उड्या मारत होती, खेळत होती. थोड्या वेळाने बाहेर गॅलरीत येऊन पाय लांब करून बसली. मग मी विचारलं, काय ग बिट्टू, पाय लांब करून का बसली आहेस? मग बिट्टू म्हणाली की आजी माझे ना पाय दुखतायत. मग मी म्हटलं, अगं आताच तर माझ्या भोवती उड्या मारत होतीस, खेळत होतीस, आता अचानक पाय कसे काय दुखायला लागले तुझे? तर ती म्हणाली की माझे गुडघ्यापासून खाली पाय दुखतायत. मी विचारलं, मग आता काय करायचं, पाय दुखतायत तर ती एकदम निरागसपणे म्हणाली, आजी माझे पाय ना अंडी मागतायत. मी म्हटलं, अंडी? ते बरं कशासाठी? तर बिट्टू म्हणाली की आजी अंड खाल्लं की पाय चांगले होतात ना. हे ऐकून मला इतकं हसू आलं. मी तिला म्हटलं, वा, मग माझेही पाय दुखतात, मी पण आता रोज अंडी खाणार. हे असं सगळं काही आजी मला सांगत होत्या आणि मी ऐकत होते. आणि खरं सांगू, मला इतकं जास्त हसायला आलं ना, खूप खूप जास्त हसू आलं. पण त्याच वेळी मनातून थोडंसं छानही वाटलं, कारण अवघी 4 वर्षांची माझी बिट्टू राणी तिच्या छोट्याशा डोक्याने विचार करते की पाय दुखत असतील तर अंडी खाल्लं की ते बरं होतात. नको, अंडी खाल्लं की ते बरं होतात. हे ऐकून मला वाटलं की माझी मुलगी तिच्या पहिले किती छान विचार करते. मुलांचं लॉजिक आपल्याला समजेलच असं नाही, पण त्यांच्या निरागस विचारांमध्ये एक वेगळीच गोडी असते ना, आणि म्हणूनच त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मनात कायमच्या घर करून जातात. कसा वाटला माझा बिट्टू, डॉक्टर बिट्टूचा सल्ला नक्की सांगा.